सांग भले तू माझा नाही, कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके, असुनी ननी अश्रू पोरके, क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. तुमच्या बिझनेसमध्ये 50% पार्टनरशिप. काय माई बघा ही काय बोलतीये. मी सांगितलंय मध्ये कुणीही बोलायचं नाही. आई, आदित्य बेशुद्ध पडलाय. तुम्ही समजता काय स्वतःला? इथे आम्ही आमच्या चिंतेत आहोत, आमच्या टेन्शन्स मध्ये आहोत. मोकळं सोडा ना आम्हाला. कृष्णकाळी मेघछाया, आयुष्याच्या वाटेवरती सर्प सावळा, क्षण बावळा, उभारून फणा, वासना आदि अंती. कळलं? नाही, पण बरं वाटलं, मन हलकं झालं. तसाही कशाचाच काही उपयोग नाही मला. मी येतो. वेडा रे वेडा, वेड्यातला शाळा की शाळेतला वेडा. हे बघ, मी आणि अनिशा हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. बाबाही एकटेच आहेत तिकडे. खरंच थोडी विश्रांती घे. चल अनिशा.
हॅलो हॅलो संग्राम शेठ. हेलो, अरे आय मेरी बुलबुल. रात्री आठवण काढलीस काय? विचार काय आहे? शट अप. तुम्हाला चांगली चढलेली दिसते. आपलं कसं आहे तुला माहिती आहे. तिकडे सूर्य बुडाला की इकडे प्रकाश पडला. आता मी जी बातमी सांगतेय ना ती नीट ऐका, म्हणजे खाडकन नशा उतरेल तुमची. हो, काय झालंय काय एवढं? इज हॉस्पिटलाइज्ड. अभि आणि अमिषा तिथेच गेलेत. मला काय करावं सुचत नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला. अगं वेडे, प्रॉब्लेम झाला नाही ग, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तो आदित्य जर मेला ना तर मग सगळ्या इस्टेटीचा मालक तो एकटा तुझा बंबू. आणि त्या बंबू अभिजितची तू बायको म्हणून सगळ्या इस्टेटीची मालकीण एकटी तू. कुठल्या स्थिती विषय बोलताय तुम्ही संग्राम शेठ? तेजस्विनीला बिझनेस मध्ये 50% पार्टनर करायचं ठरवलंय गजानन रावांनी. व्हॉट? येस. अरे असं कसं होईल? वेळ लागलाय काय ते गजाला? अस्मिता अस्मिता अरे इतक्या रात्रीचे कशाला आला? म्हणजे मलाही आत्ताच कळलं, पण हे असं अचानक. एक्सक्यूज मी. हॅलो, मी तुला परत फोन करतो. बाय. येस मिस्टर समीर विजय मीच तो. एनी प्रॉब्लेम? आहे. कोणाचा प्रॉब्लेम आहे इन्स्पेक्टर? आदित्यचा. पण तुम्ही तर मग माझ्या घरात. तुम्ही मित्र ना त्याचे? मग जवळचे. मग जवळचा मित्र असणं हा काय गुन्हा आहे का? तसं नाही हो. पण तुम्ही अचानक यावेळी माझ्या घरी म्हणजे इथे आसपासची लोक ओळखतात मला. एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून बघतात माझ्याकडे. ते प्रतिष्ठा वगैरे राहू द्या हो. मला सांगा, आदित्य जहागीरदार इतक्यात भेटलं का तुम्हाला? का? भेटला का? नाही. आदित्य माझा मित्र आहे, पण त्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. व्हॉट? विचित्र वाटलं ना? ऑब्व्हियसली. म्हणजे मलाही विचित्र वाटलं. का करावं त्याने असं? आता मी काय सांगणार. असेल त्याचं काही वैयक्तिक कारण. जवळच्या मित्रालाही माहीत नसलेलं. तुम्हाला म्हणायचंय का इन्स्पेक्टर? हेच, त्यांनी असं का केलं? अहो मला काय माहित. तर मला इथे धक्का बसलाय आणि त्यात तुम्ही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आदित्याचा मित्र आहे, सल्लागार नाही. त्यामुळे तो जे काही करतो ते काय प्रत्येक गोष्ट मला विचारून करत नाही. नसू दे, पण त्याच्या मनाची अवस्था तर तुम्हाला कळू शकते ना? भेटल्यावर कळू शकते. मग? अहो मग काय, गेल्या कित्येक दिवसात आम्ही निवांतपणे भेटलो सुद्धा नाहीये. गंमत सांगू का? कोणास ठाऊ, तुम्ही खरं सांगत असावं अशी शंका येते मला. इन्स्पेक्टर साहेब, आता मी तुम्हाला एक गंमत सांगू. तुमची शंका खरी आहे. त्याचं कारण असं की 6 महिन्यापूर्वी मी अमेरिकेला गेल्यापासून आदित्यशी माझा फारसा कॉन्टॅक्टच नाहीये. पण एक्झॅक्टली झालंय काय? कसा आहे आदित्य आता? त्याला काही इन्स्पेक्टर. कुठे निघालात?
नाही कुठं नाही इथंच. मला वाटलं सर तुम्हाला झोप लागली असावी. हा, अरे कशी झोप लागणार? हा, कशाला बोलवलं होतं तुला मी? सर तर एवढ्या रात्रीचा अर्जंट या असं निरोप पाठवला म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार. मी आज्ञेप्रमाणे लगेच आलो. जेवलात? हो म्हणजे नुकतंच उरकलं होतं. का? काय? मी सांगितलं होतं का जेवायला? दिली होती का आज्ञा मी? नाही सर. म्हणजे माझ्या आज्ञेशिवाय सुद्धा काही काही गोष्टी तुम्ही करता म्हणून तुम्ही इथे नोकरीला आहात. नाही तर मी दुसऱ्या कोणाला तरी सांगकाम्याला ठेवलं असतं. नाही मी त्याला मी सांगितलं असतं, जा बाबा जहागीरदारांच्या घरी जा, तिथे काय काय होतंय ते मला येऊन सांग. पगार मिळतो तुम्हाला? हो मिळतो. वेळेवर मिळतो 1 तारखेला? हो सर. तुम्हाला 1 तारखेला पगार मिळतो हेच चुकलं माझं. नाही त्याची नामुष्कीची वेळ आली नसती माझ्यावर. काय काय झालं सर? वर मलाच विचारतोयस काय झालं म्हणून? नोकर आहे मी तुझा? नाही म्हणजे तसं नाही सर, पण म्हणजे काय झालं काय? त्या जहागीरदाराच्या मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला ही बातमी मला तिसऱ्याकडनं कळली. कशाला पगार देतो मी तुम्हाला? सॉरी सर. कशाबद्दल सॉरी? जेवल्याबद्दल? नाही सर म्हणजे यापुढे असं होणार नाही. जहागीरदारांच्या घरातली प्रत्येक बातमी तुम्हाला माझ्याकडूनच मिळेल. तातडीनं तातडीनं मिळेल. हो तातडीनं मिळेल. तातडीनं मिळेल. हा, जेवला नाही 4-6 दिवस तरी चालेल. चल निघ. अस्मिता अस्मिता मी पण आत्ताच झाले. मीही मोकळेपणाने बऱ्याचदा बोलले, पण माझंही दुःख ते नाही समजू शकले. मला काय वाटेल यापेक्षा लोक काय म्हणतील यालाच त्यांनी जास्त महत्त्व दिलं.
तुमच्या बिझनेसमध्ये 50% पार्टनरशिप. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता,